हॅलो महाराष्ट्र, मी आरजे ज्योती आणि पहिल्यांदा आरजे ज्योती काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजेच की मी जाणार आहे सोलो ट्रिपला आणि यासाठी मी ठिकाण निवडलंय उज्जैन. आता उज्जैनच नेमकं का, तिकडेच का मला जावं वाटतंय, सगळं काही कळेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात. लवकर लवकर लव प्रॉब्लेम सॉल्व्ह करून शो कंप्लीट करून ऑफिसचं माझं सगळं काम करून पॅन्ट्रीत हे घडलं माझ्या. अरे स्लीपर ऑफिसची येते, मी मोजडी आणली कारण मी ट्रेडिशनल घालणार होते. won't understand you. पूर्ण 2-3 दिवस मोजडी कशी घालते तिला शूज घेऊन जाते. If you don't leave now, you'll miss your bus. Please go. नहीं, these fellows won't understand you. सो मी ऑफिस मधून निघाले, वेगळे शूज घातलेत, ही चप्पल हातात आहे कारण आता बॅग मध्ये ठेवायला जागाच नाहीये आणि बऱ्याच गोष्टी मला ऑफिसवाल्यांनी सुद्धा गोळा करून दिल्या. चला आता निघूयात. सो मी जाणार आहे स्लीपर कोचने. तिथे पोहोचण्यासाठी मी रिक्षा केली. सो विषय असा आहे की मी चुकली आहे सुरुवातीलाच आणि पलीकडच्या रस्त्यावर आता मला ते घ्यायला येणार आहेत. बघूयात. सो मी चुकले तर आहे. सो आता वाट बघूयात बस कधी येते. हा मागचा चंद्र किती छान दिसतोय. सो फायनली मी पोहोचले. या बसने मी जाणार आहे उज्जैनला. चला तुम्हाला बस दाखवते. ही अतिशय सुंदर बस मी बुक केलेली आहे आणि डबल सीट एकटीसाठी मी बुक केलेलं आहे. मुझे कोई नहीं चाहिए अपने साथ. पूर्ण सोलो ट्रिप. मी फर्स्ट सोलो ट्रिपसाठी उज्जैनच का चूज केलं सगळं तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. सो बघा. वरचं सीट बुक केल्यामुळे तिथे त्या वरच्या सीटवर पोहोचण्यासाठी मी बरेच कष्ट घेतले. अवघड होतं ते. आत जाता येत नाहीये मला. आत कधी जातात यार. परत ट्राय करते. फायनली जय महाकाल. तो फायनली अथक प्रयत्न केल्यानंतर मी सीटवर तर चढले आणि खूप खूप छान वाटतंय मला. बाहेर का नजारा तो देखो. सो पुण्याहून मी निघाली आहे. पुण्याला बाय बाय करत वे टू उज्जैन. ये आणि मला एक खूप छान गोडी बॅग सुद्धा दिली आहे. त्यामध्ये चिप्स आहेत, पाणी आहे, टिश्यू आहे, केक आहे, ज्यूस आहे, टिकटॅक आहे. इवन मी पाहिलं होतं सॅनिटायझर सुद्धा आहे. मेन म्हणजे ना मला आयफोनसाठी केबल सुद्धा दिली आहे त्यांनी. आणि हो, हे सगळं ब्लॉग शूट करण्यासाठी वायफाय सुद्धा दिलाय. कसलं भारी. विचार करते आता जरा झोपावंच. चला मग मी झोपते. गुड नाईट. बाई बाई. सो बस थांबली आहे आणि वॉशरूमला जाण्यासाठी आम्ही थांबलो होतो. सो फायनली आत्ता म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजले. आत्ता जेवायला थांबली आहे बस. सो आता मी शेवभाजी आणि रोटी ऑर्डर केली आहे. बघूयात किती वेळात येते. काय चव आहे. मस्त शेवभाजी, मला मजा आली. छान 2-3 रोट्या खाल्ल्या मी. गुड नाईट गायज. आता मी बडी झोप खाल्ली. झोपले तुम्ही पण झोपा की नाही. सो सकाळचे 7 वाजलेत. गुड मॉर्निंग. माझी बस थांबली आहे बिकॉज कोणाला वॉशरूमला जायचं असेल, चहा प्यायचा असेल तर. बस मी आता परत झोपणार आहे कारण पोहोचायला निदान 10-11 तरी होणार आहेत. परत गुड मॉर्निंग आणि गुड नाईट पण. हाय गुड मॉर्निंग. मी अजून पण बसमध्ये आहे म्हणजे मी पोहोचली नाही आहे. बट
सांगायचा मुद्दा असा की मी ऑफिसमधून निघताना माझे कलिग्स किती तिकडे थंडी आहे आणि तू फक्त इतक्याशाच गोष्टी घेऊन चालल्यात. सो मला आमच्या श्रुतीने 2 स्वेटर दिले, मानसीने सॉक्स, शूजसुद्धा दिले, कारण मी म्हटलं की उज्जैनला आली ट्रेडिशनल कपडे घालावेत. सो मोजडी घेतली. सो तिने इतकं सगळं दिलं आहे. आणि आता इथे ऊन दिसतंय, ऊन आहे, म्हणजे त्यांना माझी काळजी आहे हे पाहून खूप भारी वाटलं, पण ऊन आहे हे पाहून आणखी छान वाटतंय. सो छान छान. तो सध्या इंदोरमध्ये मी आहे आणि पोहोचेन थोड्या वेळातच उज्जैनला. पण बघा तुम्ही, खरंच क्लीन सिटी आहे एकदम. सो फायनली मी उतरले. आता इथून सुद्धा उज्जैनचं मंदिर थोडं दूर आहे. सो आता तिकडे मी ऑटो करून जाईल. बाकी इकडे सध्या तरी भरपूर ऊन आहे, भरपूर म्हणजे बऱ्यापैकी ऊन आहे. चला आता रिक्षा बघते आणि रिक्षाने मी जाते उज्जैनला तिकडे. सो रिक्षात मी बसली आहे आणि आता मी जाणार आहे उज्जैनला, म्हणजे इथून जरा जवळच आहे. जरा जे रिक्षावाले त्यांच्याशी गप्पा मारूया. कितना टाइम लगेगा यहाँ से? 2-2.5 घंटे पहुंचेंगे. क्या? 10 मिनट. अच्छा, हाँ तुझसे बडी मजाकी हो. त्यानंतर सुद्धा मी रिक्षावाल्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्या. काय 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 आहे इथे छान छान ते सगळं जाणून घेतलं. तसंही मला माहिती होतं, पण तरी सुद्धा जाणून घेतलं. महाकाल में स्वागत है आपका. अरे थँक्यू. उज्जैन नगरी भवन में आपका स्वागत है. अरे इतना अच्छा वेलकम हुआ. तो आपका सेवा में खड़े हैं आपके. अरे वाह, दिन की सुरुवात अच्छी हुई मेरी. सो मी ठरवलंय, म्हणजे मी नुकतीच पोहोचली आहे, थोडी फ्रेश वगैरे झाली आहे, म्हणजे चेहरा धुतलाय, ब्रश केलेला आहे. नाश्त्याची वेळ झाली, आधी नाश्ता करून घ्यावा आणि मग छान फ्रेश व्हावं, छान मेकअप वगैरे करावा आणि मग दर्शनाला जावं. सो ची सुरुवात गरमागरम चहापासून केली, मग नाश्ता करेन मी. सो या भर उन्हामध्ये मी फिरले आणि मी महाकालचा एक शर्ट विकत घेतला जो माझ्या बॅगमध्ये आहे आणि भरपूर गर्दी आहे त्या मानाने. सोलो ट्रिप करताना मला वाटलं या दोघी माझ्या मैत्रिणी होतील, पण त्यांनी नंतर मला भाव दिला नाही. मग पुन्हा एकदा मी सोलो ट्रिप सुरू केली. ये है उज्जैन की गलियां. सो मंदिरात तर मी अजून जाणार आहे, पण त्याआधी म्हटलं जरा रेडी व्हावं. सो जरासं ऑइलिंग करते, त्यानंतर हेअर वॉश करते आणि मग छान छान कपडे घालून मी जाणार आहे महाकालला. सो प्रवास झालाय काल खूप, म्हणजे लिटरली पुणे ते उज्जैन हा 15-16 तासांचा प्रवास मी केलाय. सो चंपी तो बनती आहे, म्हणजे रेग्युलर मी अशी चंपी करत नाही, खूप छान प्रेमाने करते, पण आता ब्लॉग सुरू केलाय म्हणून मग जरा अशी करते. सो चंपी, त्याच्यानंतर मस्त मी आंघोळ करेन आणि मग जाईन दर्शनाला. सो उज्जैनला आलो आहे तर मग महाकालचा शर्ट तो बनता ही है. सो मी हा महाकालचा शर्ट घातलाय. टिडिंग टिडिंग. चला बाय, मी केस वाळवते. सो आय एम रेडी आणि कोणाला तरी सांगते की प्लीज माझे फोटोज काढा गॉगल वगैरे घालून, कारण आली आहे तर काही गोष्टी असल्या पाहिजेत त्या व्हिडिओमध्ये. सोबतच फोटो तर बनतेही आहे. सो शर्ट त्यासाठी मी विकत घेतलाय. बघूयात आता मला कोणी सापडतंय का जे माझे फोटोज काढते. इथे खूप फेमस रबडी कुल्फीवाला एक असं दुकान आहे. सो मी तिथे गेले. मी बदाम शेक, त्यानंतर कुल्फी, खूप काही ट्राय केलं. कमी शुगर आहे, मस्त आहे. मी सीताफळात कुल्फी सुद्धा ट्राय केली आणि ही तर खूप अमेझिंग आहे, खूप म्हणजे खूप जास्त. खरं तर यांच्याकडच्या सगळ्याच गोष्टी खूप फेमस आहेत. हे तर जरा जास्तच आवडलं मला. आताच मला हे दिसलं तर मी हे घेतलं. बाकी ये है उज्जैन की गलिया आणि पावसाचं वातावरण झालं इथे चक्क. मी आता बाहेर पडली आहे, म्हणजे 3:30-4 वाजलेत ऑलमोस्ट, आणि हे असं वातावरण आहे इथे. जेव्हा मी सकाळी आले होते ना, म्हणजे जस्ट बघायला हा शर्ट घ्यायला जय महाकालचा, तेव्हा भरपूर ऊन होतं. आता असं आहे. त्यानंतर महाकाल का टीका तो बनता ही है. सो या छोट्याशा मुलीकडून मी हे करून घेतलं. क्या नाम है तुम्हारा? क्या नाम है तुम्हारा? क्या? कुसुम. कुसुम नाम है. तो ये रोज करती हो तुम? और स्कूल? स्कूल नहीं जाता. क्यों?
छुट्टी के दिन ठीक है, बाकी दिन तो स्कूल जाना पड़ेगा ना। बोरिंग लगता है क्या स्कूल? माँ बाप ने इतनी शिक्षा नहीं दी ना। चलो बाय तो बोल दो। इधर आई बोलो, इधर मोबाइल हाय या बाय तो बोलो। प्रसाद आणि फुलं घेऊन मी झालीये तयार आणि मी जाणार आहे महाकालच्या मंदिरात। गर्दी तशी होती म्हणा, आणि जी नेहमीच असते आजकाल। बाकी परिसर बघून मी शोधायला लागले की कुठून एंट्री आहे, मग लाईनीत लागले। चला पुढे जाऊयात। सो बऱ्याच ठिकाणी यांनी स्क्रीन्स लावल्या जेणेकरून महाकालचं दर्शन होत राहील। खूप छान गोष्ट वाटते। मग मी मारली एंट्री। इथे फोन अलाउड नसताना सुद्धा मी फोन सुरू ठेवलाय, कारण मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत। लाईन तर भरपूर आहे। आज सुद्धा फोन अलाउड नसताना देखील मी फोन घेऊन गेलेले, कारण माझी इच्छा होती की तुम्हाला सुद्धा महाकालचं दर्शन व्हावं। सो स्क्रीनवर दाखवले त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी आत होत्या की प्रॉपर इथे समोर आत महाकाल आहेत आणि मी समोर थांबली आहे। सो इथे अशा लाईन्स आहेत, जवळ कोणालाच जाता येत नाही। सो अशा पद्धतीने दर्शन करून घ्या पटकन। पण महाकालला पाहिल्यानंतर खरंच मी स्तब्ध झालेले। छान वाटत होतं फार। हा अनुभव खरंच खूप स्पेशल होता, म्हणजे आता शब्दच नाही आहेत सांगण्यासाठी माझ्याकडे। इतकं छान मला वाटत होतं तेव्हा। त्यानंतर प्रसाद सगळ्यात महत्त्वाचा। सो भरपूर प्रसाद घेतला मी। त्यानंतर छान छान गोष्टी होत्या इथे, अनेक छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत। बरेच लोक बसले होते, मी सुद्धा एक 5 मिनिट बसले, आराम केला, मग पुढे बाहेर पडले। म्हणजे मी महाकाल मंदिराचं दर्शन झालंय। आता मी जातीये राम घाटाकडे, तिथे खूप सुंदर आरती असते म्हणे। बघूयात मग। बाकी प्रसाद वगैरे घेऊन माझी बॅग फुल भरली आहे। शनिवार होता, लगेच शनी महाराज दिसले, मग काय दर्शन घेऊन मी पुढे निघाले। आता आपण जातोय राम घाटाकडे। भगवान राम आणि सीता जेव्हा अयोध्येला जात होते वनवासानंतर, तेव्हा ते या घाटावर थांबलेले, म्हणून त्याला राम घाट म्हणतात। सो फायनली राम घाटावर मी आली आहे। सो उज्जैन हे वसलेलं आहे शिप्रा नदीच्या काठावर। हीच ती नदी आणि हा तो रामघाट। सुंदर असा, खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळी। सो आम्ही सगळे आरतीसाठी इथे वाट बघतोय। आजच्या दिवसातली ही सगळ्यात स्पेशल गोष्ट होती, ही सुंदर आरती। एक वेगळाच अनुभव होता। आतापर्यंत मी हे सगळं रील्समध्ये पाहिलेलं, पण हे प्रत्यक्षात आज पाहत होते। खूप भारी वाटत होतं मला। आणखी एक छान गोष्ट माझ्यासोबत घडली, ती म्हणजे की आरती करण्याची संधी मला मिळाली। इथे कोपऱ्यात मी तुम्हाला दिसत असेल। आता हा व्हिडिओ माझ्याकडे कसा आला हे तुम्हाला सो आत्ताच राम घाटावर मी आरती केली आणि कोइन्सिडेंस माझा मित्र ओमकार मला इथे भेटला।
लगेच फॅमिली तो आला होता आणि मागून असा मला धक्का आला. म्हटलं तू इथे, तो पण म्हणाला तू इथे. सो आमच्या दोघांसाठी ही भेट इथे होईल असं वाटलं नव्हतं, पण झाली. कसं वाटतंय ओंकार? खूप छान वाटतंय, अनएक्सपेक्टेड होतं. मला भेटून नाही रे, आरती वगैरे बघून उज्जैनला कसं वाटतं? आरतीलाच बघून आणि आरती करतानाच किती छान. सो आता आम्ही आणखी काही आरत्या करायला जाणार आहोत. तो सगळा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाय कर. सो आता मी हरसिद्धी मंदिराच्या इथे आणि ही आरती कशी असणार आहे हे अनुभवायला मी आज जाणार आहे. हे असं मंदिर आहे. चला आज जाऊया. अतिशय सुंदर मंदिर. सो अचानक त्यानंतर विचार केला की इन्स्टा फॅमिलीला सुद्धा हा अनुभव घेता यावा, म्हणून मी थोडा वेळ इन्स्टा लाईव्ह सुद्धा केलं. सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या. बऱ्याच जणांनी दर्शन सुद्धा घेतलं. भारी भारी भारी. इतका सुंदर अनुभव मी कधीच घेतला नव्हता, जो मी फर्स्ट टाइम घेतलाय. मला खरंच खूप भारी वाटतंय. कमाल 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 गोष्ट आहे ही सगळी. सो मी उज्जैनला आले होते आणि सगळे दर्शन करता करता अचानक ही 3 मुलं मला भेटली, ज्यांनी मला ओळखलं आणि माझ्यासोबत फोटोही काढला. हाय, नावं सांगा तुमची पटपट. प्रसाद वाघमारे, एकेकाने सांगा, लाईनीने सांगा. प्रसाद वाघमारे. हां, हां. सो हे भेटले आणि मला ओळखलं. मला असं वाटलं नव्हतं की इथे उज्जैनमध्ये येऊन कोणीतरी मला ओळखेल. सो मित्रा, काय सांगाल माझ्याबद्दल जरासं? खरं तर आमच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितला. आता व्लॉग मोठा झाला असता त्यामुळे मी इतकं सगळं तुम्हाला ऐकवत नाही बसले, पण हे माझं शो रोज ऐकतात आणि इन्स्टालाही फॉलो करतात. थँक्यू सो मच. बाय. आता बाय बाय. फिर वो अपने रास्ते, मैं अपने रास्ते. सो मी तरी दर्शन आणि सगळीकडे कंटिन्यू चालून माझे पाय दुखायला लागले. शेवटी सहारा म्हणजेच की चाय. सो चहा पिणार आहे, पुन्हा थोडं चालणार आहे, फ्रेश होणार आहे आणि मग 10ची जी महाकालची आरती आहे ती करायला जाणार आहे. चला. सो थोडीशी मी दमली आहे पण एक्साइटमेंट आहे. खूप सुंदर आता तुम्हाला महाकालचं मंदिर दिसेल. मागे दिसतंय का कलर वगैरे चेंज होते, ब्लू आणि उसके बाद इंटरेस्टिंग आहे हे सगळं. सो मी बाहेर पडली आहे आणि आता मी जाणार आहे जेवायला. गोरी दिसायला लागली मी उज्जैनला आल्यापासून. चला जेवायला जाऊयात. सो भूक प्रचंड लागली आहे पण व्हेज थाळी मी ऑर्डर केली. ती यायला बराच वेळ लागणार आहे, मग म्हटलं की तोपर्यंत जरा पापड खायचा आहे. थाळी आल्यावर थाळी दाखवते तुम्हाला. सो अशी व्हेज थाळी माझ्या समोर आली आहे आणि चपात्यांना छान हा 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 वाह मजा आ गया. आणि हे काहीतरी स्वीट दिसतंय, कुछ इंटरेस्टिंग लग रहा है. सो नाईट लाईफ जी आहे उज्जैनची अशी म्हणजे मसाला दूध पिण्यासाठी सगळ्यांचीच घाई असते. सगळीकडे मसाला दूध दिसेल तुम्हाला रात्रीच्या वेळी. सो रात्रीचे 10:15 वाजलेत. म्हणजे 10 वाजताच मी मंदिराच्या बाहेर आले होते, पण इथे आल्यानंतर मला कळालं की 10 नंतर तुम्हाला एंट्री देत नाहीत. 10 वाजता एक आरती असते महाकालची, पण ती तुम्हाला अटेंड करायची असेल तर तुम्हाला 9:30 वाजताच इथे यावं लागतं. आता हे मला माहिती नव्हतं, त्यामुळे आरती गेली आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा मिस झाल्या. म्हणजे कॉरिडॉरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, त्याही मी पाहू नाही शकले. सो कोणी म्हणजे यूट्यूब चॅनलवर सांगितलेलं की 10 नंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता. सो त्यामुळे मी करेक्ट 10 वाजता इथे पोहोचले, पण सगळंच वेगळं होतं. आता पुन्हा मी बॅक टू रूमवर चालली आहे. म्हणजे आता जाते, आराम करते, लवकर उठते आणि बाकीच्या गोष्टी बघते. बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला उद्या कळतीलच. सो स्टे ट्यून आणि डन फॉर द डे. बाकी गुड नाईट.
आय लव्ह यू. थँक्यू सो मच की तुम्ही डे 1चा व्लॉग पाहिलात. आवडला असेल तुम्हाला. डे 1ला मात्र मला खूप काही एक्सप्लोअर नाही करता आलं, कारण मी नुकतीच पुण्याहून पोहोचले होते आणि त्यातच दुपार झाली आणि मी थोडंफार दर्शन घेतलं, ते तुम्हाला दाखवलं. पण डे 2ला मात्र मी पूर्ण उज्जैन एक्सप्लोअर केलं आहे, सगळ्या गोष्टी पाहिल्यात. सो डे 2चा व्लॉग खूप जास्त एक्साइटिंग आणि मस्त असणार आहे. सो तो नक्की पहा आणि त्या व्हिडिओच्या एंडला मात्र मी नक्कीच सांगणार आहे की पहिल्या सोलो ट्रिपसाठी मी का उज्जैनच निवडलं, काय अनुभव आला. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं लग्न व्हावं म्हणून मी तिथे गेले, माझं प्रमोशन व्हावं म्हणून मी तिथे गेले. सो आता नेमकं काय कारण आहे तुम्हाला कळेल डे 2च्या शेवटमध्ये, म्हणजे व्लॉगच्या शेवटी. सो नक्की तो सुद्धा व्लॉग बघा. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. आय लव्ह यू. जय महाकाल.